चला 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 लग्न सराई चालू झाली आहे आणि लग्नामध्ये वेगवेगळे आपणाला ड्रेसेस हवे असतात. आत्ता तुम्हाला माहिती आहे ट्रेंडिंगमध्ये असे फुल घेर आंब्रेला, प्लाझो, टॉप असे वेगवेगळे ड्रेसेसची खूप असं फॅशन आहे. साड्या तर आपण लग्नामध्ये वेअर करतो, पण हेही ड्रेसेस खूप सुंदर दिसतात, ट्रेंडिंगमध्ये आहेत. आपण जेव्हा ड्रेस घेतो तर त्यावेळेस खूप ड्रेस छान आहे, आवडतो, पण गळा किंवा स्लीव ते आपणाला त्याच्यात व्यवस्थित नसतात किंवा कम्फर्टेबल नसतात. तर असा हा ड्रेस होता बघा. त्याचा गळाही मी व्यवस्थित करून दिला आणि स्लीवही लावले, त्याच्यासोबत कपडा होता. दोन्हीही लुक खूप छान दिसतात. विदाऊट स्लीवही खूप छान दिसतं, स्लीव लावल्यानंतर तरी खूपच सुंदर दिसतं. आणि मागे जो गळा होता तर तो रिपेअर करून व्यवस्थित केला. हे सगळे लग्नाचे ड्रेसेस आहेत. मेन व्हिडिओ चेकआउट करायला विसरू नका, कारण त्याच्यामध्ये सविस्तर माहिती दिली. त्यानंतर हा असा अप्रतिम ड्रेस आहे. तर ह्याचा जो आहे टॉप जो आहे त्याला खाली असा शेप वेगळा आहे, तो खूप सुंदर दिसतो. ज्यांना पोटाचा घेर नाही आहे किंवा थोडंसं माझ्या एजचे किंवा थोडा पोटाचा घेर आहे, तर ते साईडने असं अनकम्फर्टेबल वाटतं. तर काय करायचं त्याच्यामध्ये मी सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितलं. हा लुक पहा, त्याच्यानंतर मी काय चेंजेस केले ते सुद्धा लुक पहा. म्हणजे आपण इतके महागातले ड्रेस घेतो, पण थोडंसं आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं किंवा हे वाटतं, व्यवस्थित दिसत नाही, आपण कसं दिसू असं विचार करताना आपल्या टेलरांशी डिस्कस करायचं आणि त्यांच्याकडून वेगळा असा लुक तयार करायचा. तर ह्याला असा सुंदर असा कपडा आणला आहे आणि त्याला फ्रिल लावलं आहे खाली, तुम्ही पाहू शकता, मॅचिंग असा. आणि खूप सुंदर असा लुक येतो. तो तर येतोच येतो, हा पण लुक खूप छान येतो. नंतर जेव्हा तुम्हाला नको असेल तेव्हा ते खालचं तुम्ही फ्रिल काढून टाकू शकता. तर असे सुंदर हे ड्रेसेस बनलेत. पूर्ण नवरीचे, नवरीच्या आईचे, बहिणीचे सगळ्यांचे ड्रेसेस होते. तर खूप छान त्याला रिप्लाय आला. तुम्हालाही असं काय रिपेअर करून घ्यायचं असेल किंवा काय आयडिया हवं असेल तर नक्की माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, जो माझा नंबर दिले स्क्रीनवरती.